शिक्षक नाम गुरु, गुरु नाम गुरुजी. गुरुजी होते गुरुजी, आपल्याला शिकायला वर्गात यायचे आणि वर्गात शिकवायला आले की गुरुजी आपल्याला शिकवायचे. सगळ्यात पहिला तर माझा लाड सांगवीकरांना सगळ्यांना प्रश्न आहे, मला सांगा शिक्षक होण्यासाठी किती शिक्षण घ्यावं लागतो? पूर्वीचा काळ होता, जुनी 10वी करावं लागायची, 12वी करावं लागायची, नंतर D.Ed आलं, नंतर B.Ed आलं, नंतर आता BSc करायला लागले, MSc करायला लागले, नंतर आता PhD कोणी MPhil व्हायला लागलं. हे सगळं करून माणूस शिक्षक होतो आणि शिक्षक होऊन शिकवण्यासाठी वर्गात गेला की विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्याने किती ज्ञान प्राप्त केलं ते शिकवत नाही, पोराला जे समजतं त्याला ते शिकवतो. मग तो विद्यार्थी कसा आहे, तो लहान आहे, त्याला 1-2 शिकवले पाहिजे म्हणून त्याला 1-2 शिकवतो. वास्तविक पाहता तो खूप मोठे गणिताची आकडेमोड करू शकतो पण ते करत नाही, तो 1-2 शिकवतो. तो खूप मोठं इंग्लिशचं व्याख्यान त्याला देऊ शकतो, लिहू शकतो, पण तो ते करत नाही, तो त्याला ABCD शिकवतो. मग त्याला कळत नाही तरी त्याला शिकवतो, त्याला समजत नाही तरी त्याला शिकवतो. कसं? मग त्याला शिकवताना गुरुजी त्याला शिकवतात, बाळू हे बघ असा गोल काढायचा आणि त्याला खाली रेष वडायची, त्याला 1 म्हणतात. मराठीतलं 1 आहे बरं का, असा गोल आणि त्याला खाली रेष, त्याला काय म्हणतात? 1 म्हणतात. बाळूला असं सांगितलं जातं, बाळू असा गोल काढतो आणि अशी इकडे रेष मारतो. गुरुजी त्याला म्हणतात, बाळू तसं नाही, असा गोल काढायचा आणि खाली रेष ओढायची, मग त्याला 1 म्हणतात. बाळू परत असा गोल काढतो आणि असं इकडे रेष मारतो. गुरुजी त्याला म्हणतात, बाळू तसं नाही रे, असं गोल काढायचं आणि खाली रेष ओढायची. तुला इतकं समजत नाही का? गुरुजी परत बाळू असा गोल काढतो आणि अशी परत इकडे वरती रेष मारतो. गुरुजी त्याला म्हणतात, बाळा तुला कळत नाही रे, कसं काय कळत नाही तुला, एवढं सोपं समजत कसं नाही? बाळू म्हणतो, मला सारं कळतं. मग काढत का नाही तू? बाळू म्हणतो, गुरुजी मी आज जर 1 काढला तर उद्या तुम्ही 2च्या मागं लागता, त्याच्यापेक्षा काढीत नाही. इतका अगोदर बाळू असून सुद्धा गुरुजी त्याची पाठ सोडत नाहीत. गुरुजी त्याला आवडेल तसं शिकवतात, गुरुजी त्याला समजेल तसं शिकवतात, त्याला रुचेल तसं शिकवतात. कसं? मग त्याला 1-2 शिकवताना त्याला त्याची रुची लागावी म्हणून गुरुजी काय करतात पोरांनो, ऐका. गुरुजी त्याला सांगतात, बाळू हे बघ 1-2 असे असतात, हे बघ चेंडू दांडू एकाचा, असं चेंडू काढायचा आणि त्याला खाली रेष म्हणजे दांडू म्हणजे एकाचा. चेंडू दांडू एकाचा, कावळ्याची चोच 2चा, वाकडा तिकडा 3चा, बैलाची शिंगोटी 4चा, निजला माणूस 9चा 5चा, उभा माणूस 5चा, उलटा 3 6चा, कुत्र्याची शेपूट 7चा, आंधळ्याची काठी 8चा, निजला माणूस 9चा, एकावर पूज्य 10चा, अर्भकाचे साठी.